तर बघा, सकाळ-सकाळी ह्या ट्रॅफिकने ना ऑलरेडी माझं डोकं फिरवून टाकलं होतं. ऑलरेडी मीन्स घरातूनच फिरलं होतं आणि त्यात हे ट्रॅफिक, निघायला उशीर, नाश्ता नव्हता केला, उशीर झाला होता. एवढी गडबड झाली होती की मी सांगू शकत नव्हते. मग काय गेले ऑफिसवर कॅन्टीनला जाऊन थोडासा नाश्ता वगैरे केला. मस्त ऑफिसमध्ये गेले. तुम्ही म्हणता कामं सोडून ही नुसती झोपा काढते, तर असं काही नाही आहे. मला इंटरनेटच नव्हतं. आज ऑफिसमध्ये दिवसभर नेटचा प्रॉब्लेम होता. एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक. असं आम्हाला चौघींना सुद्धा प्रॉब्लेम येत होता. एवढा त्रास होत होता, एवढा प्रॉब्लेम येत होता ना, एक झालं की एक, एक झालं की एक. काही सुचत नव्हतं. त्यात टेन्शन की पुढचं कसं होणार आहे, काय होणार आहे? काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला खूप जास्त ट्रिगर करतात आणि लोकं पण एवढे असतात ना, की भाई आपल्याला ओळखत नसतात, काही नसतात, पण तरीसुद्धा ती लोकं आपल्याला जज करतात. आपल्याला टार्गेट करून सोडतात. म्हणजे चुकीचं नसतो ॲक्चुअली आपण, पण स्टिल तरीसुद्धा ते लोकं आपल्याला चुकीचं ठरवतात, चुकीचं बोलतात आणि त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी मनाला लागून जातात, मनात राहून जातात आणि आपल्याला त्या व्यक्त होता येत नाहीत, बोलता येत नाहीत का तर आपल्याला पण गरज असते कुठल्या काही ना काही गोष्टींची. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी कुठे ना कुठे थोड्याशा ऐकून घ्याव्या लागतात आणि इग्नोर कराव्या लागतात. पण बाई किती जरी इग्नोर केलं, किती जरी आपण टाळाटाळ केली, तरी ती गोष्ट मनातून तर जात नाही ना. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपण कुठेतरी काहीतरी चांगलं करायला गेलो, की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात आपण येतो आणि हे माझ्यासोबत प्रत्येक वेळी होतं. तर ते सगळं इग्नोर करून म्हणलं चला थोडंसं कामात मन लावावं. पण काय आज नेट बाबाचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. सो तो चालत नव्हता. मग काय मी मस्तपैकी ऑफिस सुटल्यावरती कॅफेत गेले. चॉकलेट सँडविच ऑर्डर करून चॉकलेट सँडविच थोडंसं खाल्लं. असा होता माझा आजचा दिवस. थँक